आणि यांची तिसरी मोठी बातमी, अल निनोचा प्रभाव वेगानं वाढत असल्यानं मान्सून यंदा दगा देण्याची भीती आहे। आणि त्यातच आता स्कायमेट या खासगी संस्थेनं मान्सून बाबतचा एक नवा अंदाज जाहीर केलाय आणि या अंदाजानुसार यंदा देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। स्कायमेटनं एप्रिल महिन्यात सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज दिला, मात्र आता त्यात मोठी कपात करून तो केवळ 85%वर आणलाय। पावसाचा उत्तरार्ध देखील कोरडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, स्कायमेटचा अंदाज धक्कादायक आहे, चिंतेत पाडणार आहे, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, आपण बघतोय की हा अंदाज खरंच चिंतेत पाडणारा आहे, कारण आपण बघतोय की यापूर्वी देखील अल निनोचं संकट असल्याचं सांगण्यात आलं होतं। एप्रिल महिन्यात जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार देशात 94% पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता तो 85%वर आलाय। आणि आणखी एक आकडा दिलाय, तो म्हणजे देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे, खास करून शेतकऱ्यांसाठी। आपण बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडलाय। मराठवाड्यातील अनेक असे जिल्हे आहेत की जिथे पाऊस काही गावांमध्ये झालाच नाही। लातूरमध्ये तर तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली। त्यामुळे ही सगळी भयावह परिस्थिती आहे, फक्त महाराष्ट्रात नाही, देशातच आणि जगभरातील युरोपियन देशांमध्ये देखील या सगळ्या अल निनोचं संकट आपल्याला पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी नद्या, धरणं तिथे कोरडी पडतायत आणि भारतात देखील आता तीच परिस्थिती पाहायला मिळू शकते। आता जरी थोडाफार जुलैमध्ये पाऊस पडला आणि जर आपल्याला पिण्यासाठी पाणी उपलब्ध असलं तरी पुढच्या 2 महिन्यानंतर परिस्थिती भयावह असण्याची शक्यता वर्तवली जाते। जून मध्ये चांगला पाऊस झाला नाही, जुलैमध्ये थोडाफार पाऊस झाला, ऑगस्ट देखील कोरडा जातोय आणि सप्टेंबरमध्ये देखील ऑगस्ट सारखीच परिस्थिती असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे ही मोठी चिंतेत भर पडणारी आहे। आणि त्यानंतर जेव्हा डिसेंबर आणि जानेवारी हा जो काळ असणार आहे, म्हणजे हिवाळ्यात हा अल निनो अधिक सक्रिय होणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुढचा उन्हाळा देखील चिंतेचा असणार आहे, चिंता वाढवणारा असणार आहे। आणि हिवाळा देखील, यंदा हिवाळा देखील कमी असणार असल्याचं, म्हणजे आपण आपला जर सरासरी अंदाज बघितला तर 4 महिन्याचा आपण अंदाज वर्तवलो, पण यावेळी हिवाळा देखील अत्यंत अल्प असणार आहे। ज्या पद्धतीने उन्हाळ्यात आपल्याला उष्णता जाणवते त्या पद्धतीने हिवाळा जाणवेल असं अभ्यासकांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे अल निनोचं संकट आता वाढतंय। आता सध्या तरी सुपर अल निनो सक्रिय नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे, मात्र पुढील काही काळात तो सक्रिय होऊ शकतो। आत्ताच अशी परिस्थिती असेल तर सुपर अल निनो आल्यानंतर काय परिस्थिती होईल याचा अंदाज न लावलेला बरा। अनेक वर्षानंतर हा अल निनो येतोय, सक्रिय होतोय, त्यामुळे ही चिंता वाढलेली आहे आणि खास करून शेतकऱ्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे। सौरभ, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ, तुर्तास धन्यवाद। दरम्यान वर्धा जिल्ह्यात गेल्या 15 पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडलाय। ऑगस्ट महिन्याचा निम्म्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे, मात्र अपेक्षित पाऊस पडलेला नाही। त्यामुळे सुरुवातीच्या दमदार पावसामुळे जोमानं वाढलेली खरीप पिकं आता पाण्याअभावी कोमेजू लागली आहे। पिकांची वाढ खुंटली आहे, शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। वर्धा शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या धाम प्रकल्पात सध्या 66.26% जलसाठा आहे। जलाशयांमध्ये 80%पेक्षा कमी पाणीसाठा आहे। त्यामुळे आगामी काळात पुरेसा पाऊस जर झाला नाही तर शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता आहे।